वंदे मातरम. काही जण शून्यातनं विश्व निर्माण करतात, तर काही मिळालेलं विश्व ही गमावून बसतात. पण बजाज समूहाने एका विश्वातून अनेक विश्व निर्माण केली. 100 वर्षांपूर्वीच्या एका छोट्या स्वदेशी उद्योगापासून सुरू झालेला बजाज समूह आज 2 लाख कोटींच्या साम्राज्यात कसा बदलला आणि स्कूटर बनवणारी कंपनी भारतातील सर्वात मोठ्या फायनान्स कंपन्यांपैकी एक कशी बनली? बजाज समूहाच्या 100 वर्षांच्या प्रवासातून आपण काय शिकू शकतो? काळानुसार बदलण्याचं हे सर्वात मोठं बिझनेस सिक्रेट आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्विरियस इन्साइट्स. मित्रांनो, कल्पना करा, एका स्कूटरसाठी 10 वर्ष वाट पाहावी लागत होती. 1990च्या दशकात हमारा बजाजची ही जादू होती. एक काळ असा होता जेव्हा बजाज स्कूटर भारतीय मध्यमवर्गीयांचं स्वप्नाचं प्रतीक होतं. पण आज तीच स्कूटर बनवणारी कंपनी आज तुम्हाला गृहकर्ज देते, विमा देते आणि मोबाईल घेण्यासाठी EMI वर पैसे देते. मित्रांनो, बजाज समूहाची सुरुवात केवळ एका उद्योगातून नाही, तर ती एका विचारधारेतून झाली. 1926 मध्ये जमनालाल बजाज यांनी या समूहाची स्थापना केली. ते केवळ उद्योगपती नव्हते, तर स्वातंत्र्य सैनिक, समाजसेवक आणि महात्मा गांधीजींचे जवळचे सहकारी होते. महात्मा गांधी त्यांना आपला 5वा पुत्र म्हणत. या समूहाची सुरुवात वर्धा येथे झाली. सुरुवातीला बजाज समूह साखर, कापड, व्यापार आणि स्वदेशी उत्पादनांशी संबंधित व्यवसायामध्ये होता. त्याचा मुख्य उद्देश विदेशी वस्तूंना पर्याय म्हणून भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन देणे हा होता. या प्रवासातील आणखीन एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक गोष्ट म्हणजे 1932 मध्ये जमनालालजी बजाज यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात धुळे जेलमध्ये शिक्षा भोगली होती. विशेष म्हणजे याच काळात आचार्य विनोबा भावे हे देखील त्यांच्यासोबत होते. धुळे जेलमध्येच विनोबा भावे यांनी कैद्यांसमोर भगवद्गीतेवरील प्रवचने दिली होती, जी नंतर गीता प्रवचने गीताई या नावाने प्रसिद्ध झाली आणि याचं लेखन साने गुरुजींनी केलं. त्यावेळी जमनालालजी बजाज त्यांच्यासोबत कैदी म्हणून होते. धुळे शहरातील एका मध्यवर्ती भागातील रस्त्याला जमनालालजी बजाज यांचं नाव देण्यात आलेलं आहे. पुढे जमनालाल बजाज यांनी भारतातील मोठा उद्योग समूह उभा केला. आज 2 लाख कोटींचा समूह कधी काळी स्वातंत्र्य सैनिकांच्या विचारातून घडला. हमारा बजाजचा काळ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर परवाना राजच्या काळात साधारण 1950 ते 1980 या काळात बजाज समूहाचा बजाज ऑटोच्या रूपात खरा चेहरा उभा राहिला. या काळात जे बजाजचं फेस आहे ना, ते त्या काळात उभं राहिलं. या काळात स्कूटर आणि 3 चाकी वाहनांमुळे कंपनी देशभर लोकप्रिय झाली. हमारा बजाज ही जाहिरात भारतीय मध्यमवर्गीयाचं प्रतीक बनली. ही स्कूटर म्हणजे केवळ वाहन नव्हते, तर ते स्वप्न होते. एक स्कूटर मिळवण्यासाठी लोकांना अक्षरशः अनेक वर्ष वाट पाहावी लागत असे. राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटो राष्ट्रीय स्तरावर पोहोचली. जेव्हा बजाज समूहाने ट्रस्ट या शब्दाचा अर्थ भारतीयांना समजावून सांगितला. पुढे 90-91च्या सुमारास उदारीकरणाचे वारे वाहत होते आणि प्रत्यक्षात 1991 मध्ये उदारीकरण आले. 1991 नंतर भारत बदलत होता, बाजार बदलत होता, ग्राहक बदलत होता आणि त्यावेळी बजाज समोर एकच पर्याय होता, अडॉप्ट ऑर पेरिश. परदेशी कंपन्या, विशेषतः हिरो होंडा, TVS आणि जपानी मोटारसायकल उत्पादक बाजारात आले आणि स्पर्धा वाढली. जेव्हा जग बदलत होते, तेव्हा फक्त स्कूटरवर अवलंबून राहणे धोकादायक होते. बजाजने योग्य वेळी स्वतःला बदलले. बजाजने बदल स्वीकारला. राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज यांनी आक्रमक धोरण स्वीकारले. त्यांनी स्कूटर उत्पादनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि मोटारसायकलीकडे लक्ष वळवले. मित्रांनो, पल्सर सारखे ब्रँड बाजारात आणले गेले आणि
बजाज समूह भारतीय स्कूटर उत्पादक या प्रतिमेतून प्रमुख मोटारसायकल आणि 3 चाकी ब्रँड मध्ये रूपांतरित झाला. आज बजाज ऑटो आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिका या बाजारपेठांमध्ये एक मजबूत निर्यातदार म्हणून हा समूह उभा आहे. मित्रांनो, बजाज समूहाच्या 100 वर्षांच्या प्रवासातील सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल म्हणजे वित्तीय सेवा, फायनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्रातील प्रचंड वाढ. सन 2008 मध्ये जुन्या बजाज ऑटोचे विभाजन बजाज ऑटो, बजाज फिनसर्व आणि बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट अशा 3 कंपन्यांमध्ये करण्यात आले. या निर्णयामुळे प्रत्येक व्यवसायाला स्वतंत्र दिशा मिळाली आणि भांडवल व्यवस्थापन अधिक कार्यक्षम झाले. मित्रांनो, या डिमर्जर नंतर बजाजने फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आक्रमक विस्तार केला. यातूनच बजाज फिनसर्व आणि बजाज फायनान्स हे 2 मुख्य आधारस्तंभ उभे राहिले. साधारण आर्थिक वर्ष 2005-06 मध्ये या समूहाच्या एकूण महसुलात वित्तीय सेवांचा वाटा अत्यंत नगण्य होता. पण आर्थिक वर्ष 25-26 पर्यंत हा वाटा प्रचंड वाढून 68.3% वर पोहोचला होता. आणि याच काळामध्ये या बजाज समूहाचे वाहन व्यवसायाचा वाटा 72% वरून 25% वर आला. या आकडेवारून स्पष्ट होतं की बजाज समूहाने स्वतःला केवळ वाहन निर्माता कंपनीपासून भारतातील मोठ्या वित्तीय समूहामध्ये रूपांतरित केलं. राजीव यांच्या नेतृत्वाखाली बजाज फायनान्स समूहाचा सर्वात मोठा विस्तार झाला. ती या समूहाची ग्रोथ इंजिन बनली. त्यांनी पारंपरिक बँकिंग व्यवस्थेबाहेर देशातील सर्वात मोठ्या रिटेल कर्ज व्यवसायांपैकी एक पर्याय उभा केला. EMI मॉडेल आणि कन्झ्युमर ड्युरेबल फायनान्सिंग द्वारे त्यांनी मध्यमवर्गीय ग्राहकांपर्यंत आपल्या योजना पोहोचवल्या. ते टार्गेट होतं मध्यमवर्गीय ग्राहक. नंतर डिजिटल लेंडिंग, क्रॉस सेलिंग आणि मजबूत रिस्क मॅनेजमेंट यामुळे त्यांना भारतामध्ये वाढणाऱ्या नवमध्यम वर्गाचा त्यांच्या वाढत्या उत्पन्नाचा सर्वाधिक फायदा झाला. लोकांना कर्ज देणारी कंपनी बनून बजाजने स्वतःचे भविष्यात बदलून टाकले. दरम्यान बजाज ऑटो आजही अत्यंत महत्वाची आहे, कारण ती बजाज समूहासाठी मोठा फ्री कॅश फ्लो निर्माण करते. समूहासाठी पैसा निर्माण करणारी ती मुख्य कंपनी आहे. ती मोठ्या प्रमाणावर लाभांश देते आणि उच्च नफा मार्जिन टिकवते. ती बजाज समूहाची कॅश काऊ म्हटली जाते. मित्रांनो, बजाज समूह फॅमिली बिझनेस असूनही यशस्वी का, असा प्रश्न पडतो. यशाची कारणे कोणती आहेत, आपण त्याच्यावर एक नजर टाकू. बजाज ग्रुपला 100 वर्ष यश मिळवण्यामागचे कारण केवळ एका व्यक्तीचे नाही, तर शिस्तबद्ध व्यवस्थापनाचे मोठे योगदान आहे. इतके मोठे कुटुंब असूनही हा समूह यशस्वी का झाला, यामागचे धडे काय आहेत, यातून सामान्य माणूस, नवउद्योजक काय शिकू शकतो, हा एक अभ्यासाचा विषय आहे. मित्रांनो, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि भांडवलाचा वापर. बजाज समूहाने भांडवलाचा अत्यंत शिस्तबद्ध वापर केल्याचं लक्षात येतंय. आणि मोठ्या, हे विशेष आणि धोकादायक अधिग्रहणांपासून म्हणजे ऍक्विजिशन पासून ते दूर राहिले. अनेक कंपन्या ताब्यात घेण्याचा आपण वाचतो, पण बजाज समूह अशा याच्यापासून लांब राहिला आहे. भविष्यातील संधी ते ओळखत असत. त्यांनी भविष्यात वाढ होणाऱ्या वित्तीय सेवांसारख्या क्षेत्रामध्ये योग्य वेळी प्रवेश केला. त्यांनी मूळ व्यवसाय वाढवण्याऐवजी पुढील मोठी संधी ओळखून त्यात अतिशय आक्रमक विस्तार केला. स्वतंत्र वाढ हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. समूहातील ज्या कंपन्या आहेत त्यांना व्यावसायिक व्यवस्थापनासह स्वतंत्रपणे वाढ दिली. लॉंग टर्म, दीर्घकालीन विचार ते नेहमी करत असतात. कमी कर्ज, नफ्यावर लक्ष केंद्रित ठेवणे आणि दीर्घकालीन नियोजन ही या समूहाची सर्वात मोठी ताकद आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या चर्चेतनं ही सर्व माहिती आपल्याला मिळते. मित्रांनो, 100 वर्षाच्या वाटचालीत बजाज समूहाला कधी अपयशाचा देखील सामना करावा लागला. सर्व गुडगुडी नव्हतं. कोणताही मोठा प्रवास 100% यशस्वी नसतो. बजाज समूहाने काही क्षेत्रांमध्ये संघर्ष केला. हा संघर्ष आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवतो.
इलेक्ट्रिकल बिझनेसमधील बजाजचा संघर्ष सर्व ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. बजाज इलेक्ट्रिकल्सला बाजारात मजबूत स्थान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आज भारतातल्या इतर ज्या कंपन्या आहेत, पॉलीकॅब, क्रॉम्प्टन ग्रीव्हज अँड कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स यासारख्या कंपन्यांनी या क्षेत्रामध्ये मजबूत स्थान निर्माण केलंय. तिथे बजाज इलेक्ट्रिकल्सची फार चालली नाही. त्यांना थोडं माघार घ्यावी लागली. त्याचप्रमाणे स्टील व्यवसायासाठी त्यांनी मुकुंद या स्टील कंपनीची स्थापना केली होती. परंतु नफा कमी आणि कर्ज मोठे यासाठी त्यांना तिथे संघर्ष करावा लागला. यातून आपल्याला एक महत्वाचा धडा शिकायला मिळतो मित्रांनो. एखाद्या क्षेत्रात आधी प्रवेश मिळवणे म्हणजे दीर्घकालीन यशाची हमी नसते. बघा, यश मिळवण्यासाठी वेळेवर नवकल्पना, इनोव्हेशन आणि कार्यक्षम व्यवस्थापन आवश्यक असते. मित्रांनो, बजाज समूहाच्या 100 वर्षांच्या यशस्वी वाटचालीची कथा काय सांगते, काय दाखवते? चांगले व्यवस्थापन, योग्य भांडवल वाटप आणि काळानुसार बदलण्याची क्षमता यांच्या जोरावर अनेक दशकांमध्ये प्रचंड संपत्ती निर्माण करण्यात येते. आज थेट आणि अप्रत्यक्ष मिळून 8 लाख ते 15 लाख लोकांना रोजगार देणारा हा समूह सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनातही मोठे योगदान देत आहे. मित्रांनो, 100 वर्ष टिकून राहणे ही सर्वात मोठी अचिव्हमेंट असते. कारण काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते, ग्राहक बदलतो, पण स्वतःला बदलणाऱ्या कंपन्याच टिकतात. पुन्हा सांगतो, स्वतःला बदलणाऱ्या कंपन्याच टिकतात. आपल्या व्यक्तिगत आयुष्यातही असंच आहे. अडॉप्ट ऑर पेरिश या उक्तीनुसार बजाज समूहाने बदल स्वीकारला. स्कूटरवरून मोटरसायकलीकडे आणि नंतर फायनान्स क्षेत्राकडे वळले. 100 वर्षांचा बजाज समूह आपल्याला एकच गोष्ट शिकवतो, अडॉप्ट ऑर पेरिश. कारण बदलणाऱ्यांचाच इतिहास लिहिला जातो. बजाज समूहाची खरी ताकद स्कूटर, फायनान्स किंवा विमा यामध्ये नाही, तर योग्य वेळी बदल स्वीकारण्याच्या क्षमतेमध्ये आहे. मित्रांनो, भारतातील 100हून अधिक काळ टिकलेल्या उद्योग समूहांच्या अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी ॲक्विडेस इन्साइट ला सबस्क्राईब करा. जय हिंद.